आपला डायलॉग मारो इकडे. फुल कर दो. लड़की ब्यूटीफुल कर गई चूल. अंकल कर दो टंकी फुल. हाँ बराबर है. आवाज के लिए लाइक करो भाई लोग, आवाज के लिए. व्हेरी 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 गुड मॉर्निंग मित्रांनो. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल आज काहीतरी एकदम खतरनाक आपली राईड होणार आहे. तर आजच्या राईडमध्ये थोडीशी वेगळीच मजा असेल. थंबनेलवरनं तुम्ही जरासं असं बोलेल ना आयडिया घेऊ शकता की काय होणार आहे आजच्या राईडमध्ये. आणि खूप दिवसाने आम्ही संडे राईडला निघालो आहे. आणि काय तोडून थंडी, एकदम तोडून खतरनाक थंडी आहे. इतके दिवस तर थंडी नव्हती, पण गेले 2-3 दिवसापासून ना खूप थंडी. आणि आज खरंच जास्त थंडी वाजते. मी आणि चौगुला आता निघालो आहे घरातून. आम्हाला थांबायचं आहे उलव्याच्या टर्निंगला. आता थोडंसं फ्युलिंग वगैरे करूया आणि लगेच निघूया. आजच्या राईडसाठी मी इतका एक्सायटेड होतो ना की बोलताना हार्डली 1.5 तासच झोपलो आहे आणि लगेच उठलो आणि आम्ही रेडी होऊन निघालो आहे. आणि आता ना डोळे माझे चुरचुरत आहेत, झोप नाही झाली त्यामुळे. आणि आपल्या राईडचा पहिला 100 मारलेला आहे आपण. 1 नंबर. या फ्लायवरच्या खालून आपल्याला राईड मारायचं आहे, कारण की इथं टँक फुल करायचं आपल्याला. आपला डायलॉग मारो इकडे. फुल कर दो. लड़की ब्यूटीफुल कर गई चूल. अंकल कर दो टंकी फुल. हाँ बराबर आहे. फिलिंग वगैरे आपली झालेली आहे. आणि जॉनथनचा पण कॉल येऊन गेलाय, ते लोक थांबल्यात ऑलरेडी. आम्ही 5 मिनटं लेट आहे. सही आवाज है ब्रो, आवाज है. आवाज के लिए लाइक करो भाई लोग, आवाज के लिए. आज आपण काय पाम बीचने जाणार नाही, बाहेरच्या हायवेने जाणार आहे नेहमीप्रमाणे. तर हां, तुम्हाला सांगायचं विसरलं, जॉनथन हा कोण आहे. जॉनथन आणि मी आधी म्हणजे सोबत प्रॅक्टिस करायचो. माझा स्टुडंट होता BMXमध्ये. माझ्याकडे शिकायला यायचा म्हणजे BMX जॉनथन. आज खूप वर्षानंतर आम्ही भेटतोय, खूप वर्षानंतर. म्हणजे तर आजचा व्लॉग आपला काहीतरी जरा स्पेशलच होणार आहे. नेहमी तर आम्ही सोलोच असतो, म्हणजे बोल. आणि जरी असलो तरी मी आणि चौगुलेच असतो मोस्टली ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला असं पहिल्यांदा अशा बाईक्स वगैरे भेटतील आपल्या ब्लॉगमध्ये बघायला, म्हणजे आपल्यासोबत राईड करताना. नाही तर बोलाल बाईक तर आम्हाला अशा पण दिसतात रस्त्यावर, जे तुझ्या ब्लॉगमध्ये आम्ही बघतो सोबत. हा बोलायचं विसरलेलो. संडे बोलला तर सगळ्यांना बोललं ना, बायकर्स लोकांचा असं खुशीचा दिवस असतो की हा बाईक पूर्ण हप्ता काम करणार आणि त्यानंतर मग संडेच्या दिवशी जरासा एक वाईब, स्वतःचा पीस. म्हणजे सगळ्या बायकर्स लोकांना आयुष्य जगायला भेटतं. पहिली गोष्ट म्हणजे काय शेड्स आलं एकदम. फॅन आहे मी, म्हणजे बोलत ना निसर्गाच्या कलर क्रिएशनचा मी फॅन आहे, फॅन. तास का 10 तास लावले ना तरी असं एकदम प्रॉपर असा टोन नाही होऊ शकत, आपण देऊ नाही शकत. म्हणजे किती पण भारी एडिटर असो, किती पण भारी, निसर्गाला आपण हारू नाही शकत एडिटिंगमध्ये पण. बाकी तर नाही जाऊ शकत. नाही यांचा काय आत्ता
त्यांचा पत्ता आहे. काय नाही वरती नाही येते आपल्याला. नाही मला वाटलं का रे. तर जॉन्या वगैरे जॉनथन तिकडे. जॉनथनची बाईक एकदम हार्ड वाटते जरा. बेबी पर्पल वगैरे नाही. हा जॉनथन आहे हुडीवाला ग्रेवाला. हा ही पर्पल आहे ना ग्रेमध्ये. ती त्याची बाईक आहे. हार्डली इंडियामध्ये एक 2-3च आहेत त्या. 2-3 पण जास्त बोलते. 2च असतील. काय त्या बाजूची कोण आहे डबल एक ती पण वाटतं ती सेम बाईक वाटतं आय थिंक. का मला पण असं भाई लोक आता आपण निघालोय. जॉनथनचा एक्झॉस्ट मला दिसत नाही. अरे त्याने एक्झॉस्ट काढलेला आहे याने जॉनथनने. त्याला बोललो रिटर्न लाव आजच्या राईडसाठी. असा सीन आहे. ऐसा सीन है. कैसा है ब्रो. मचा दे ना अपने पब्लिक के लिए. असा सीन आहे. तर आता आम्ही सगळे भेटलोय. बघूया काय सीन. फुल एकदम तबाही वाला शॉट है. हम 4 भाई चारों तबाही. आता आम्ही निघतोय उरण बीचला. सगळे 101 चालल्यात. फुल य शॉर्ट्स येतात. काय शॉर्ट्स येतात काय बोलू तुम्हाला. Insta 360 मध्ये हार्डकोर शॉर्ट्स आले असतील. माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स हा. म्हणजे ग्रुप राईडमध्ये ते पण भारी चालवत आहे. मी पण भारी चालवत आहे. म्हणजे माझी जागा मी काय घालू पण खरंच फुल मजा येते. फुल मजा येते. आणि असे प्रोफेशनली चालवत आहेत. म्हणजे मला जसे पाहिजे होते ना ग्रुपसाठी रायडर्स तसे आता मला भेटलेत. आणि एक नंबर वाटते. एक नंबर म्हणजे बोलतात ना सोने पे सुहागावाला सीन आहे आमचा आज. आता मी बोलत ना आता मी लांबच्या राईड्स वगैरे आहेत ना त्या मी प्लॅन करू शकतो. म्हणजे असं मला वाटतंय. क्लायमेट एक नंबर झालं इकडे. एक नंबर क्लायमेट आहे. फक्त रस्ते जरा खराब झालेत. तर ना असं जरा रस्ते बघून या. थोडासाच पॅच खराब आहे तरी पण आपली गाडी वाचून या. फायनली आम्ही इथपर्यंत सक्सेसफुली सगळे आलो तिघं. तर बाय लोक आता आम्ही उरण बीचला पोचलो आहे. आणि फुल लाईनअप बघा आपल्या गाड्यांचा. फुल एकदम फुल खतरनाक वाटतोय. फुल तगडा वाईब आहे. मजा आली इथपर्यंत पोचायला. एन्जॉय केला. म्हणजे मी तर राईड एन्जॉय केला यांच्यासोबत. आणि 0% झोपलो मी. 0%. आणि जॉन्या बघा. जॉन्या हाय जॉनथन. बाय. आपका नाम क्या है मैं भूल गया. दीप. हा दीप आहे. खतरनाक चालवला. खतरनाक. जशी मी BMX चालवतो तशी बाईक चालवतो. आणि आपण आता जॉनथन आहे त्याला बघितलं असेल जुन्या व्हिडिओ. भावना आता बघू शकता आपल्या ब्लॉगमध्ये कोण आहे. चक्क देव पावलाय. हो करणार आहे. सचिन आलाय भेटायला आपल्याला. आम्ही जरा तिकडे त्या साईडला चिल मारला.
आणि या साइडला आलो है। बास्केटबॉल शूज मैंने उसके लिए लिया। बराबर अपना एक जोर का है राइडिंग बूट्स, मैं नहीं पहना आज। सुबह सुबह पूछा कि भाई गियर्स पहनना है नहीं पहनना है, तो कुछ हुए ना नहीं, नॉर्मल है मेरे पास पूरा गियर्स है आपको बॉटम है क्या? शॉप ही है और मेरा खुद का पूरा डायनेसी का पूरा ये है, मेरा किट है। सही रे। मेरे को बोले नहीं, इसके लिए मैं पूछा भी तो बोले नहीं हुडीज, तो मैंने बोला कैजुअल राइडिंग ना, कुछ ये नहीं है वगैरह। आणि इकडे काहीतरी कर रे, माझ्या हाताने जाम घाण तर बाय लोक आता आम्ही निघतोय। तुझे हात चांगले ठेवत जा साले। असं तो घाम येतो तर मी काय करू त्याला, मागं टाईट करून बसलेलो असतो मी, मागच्या मागं उडून नाही गेलो पाहिजे। नेक्स्ट राइडला जाऊ ना आपण, तेव्हा रील्स बनवूया जरा। अभी कैसे जाना? तू बता, तेरे को पता है ना भाई। अभी डायरेक्ट निकलना ना। हाँ निकलने का है। तर भाई लोक आता आम्ही निघतोय। मस्त इथं नाश्ता विष्टा केला, टाइम स्पेंड केला, खूप मजा विजा केली जरा। आणि आता आपल्याला घरी जायचं आहे आणि शूट वगैरे बाकी आहे अजून। Oh my God! चल बस ब्रो, चल बाय बाय। चला सर। ये हो ताजच्या राईडमध्ये ॲक्च्युली मजा आली आहे, फुल सही वाटलं जरा। खूप दिवसाने जॉनथनला भेटलो आणि त्याचं नाव काय, त्याचं नाव काय ब्रो? काय माहिती, हा आता आपला तो एक भाऊ आहे, तर त्याला पण भेटून जरा मस्त वाटलं, जरा नॉलेज शेअर केलं एकमेकांना। आणि त्याचा पण बाईकचा शॉप वगैरे आहे। सचिन लवकर गेला कारण की त्याला काहीतरी काम वगैरे होतं, त्याला पण भेटून जरा बरं वाटलं जरा। खूप टायमानंतर ॲक्च्युली आम्ही भेटलो। आता बघूया लवकरच एक चांगला राईडचा प्लॅन करूया। एकदम कडकवाला रोड भेटला आम्हाला इकडे। बॉईज आपले एकदम हायपर आहेत। जरा चहा नाश्ता केला तर सगळ्यांना पॉवर आली आहे। आणि ॲक्च्युली हा जेव्हा आपण ग्रुपमध्ये राईड करतो ना तेव्हा थकवा वगैरे वाटत नाही। आता हे लोक आहेत ना सोबत, तर मला अजून असं काही थकवा वगैरे काही जाणवलं नाही। पण एकटा चालवतो ना तर येताना तर माझी हालत बेकार असते, फुल वैतागलेलो। तर काय झालं, जॉनथन वगैरे बाय वगैरे बोललोय मी, ते आता गेले त्यांच्या घरी आणि आता आपण निघालो आपल्या घरी जायला। आणि आत्ताशी वाजल्यात फक्त 10:15। सही आणि आपण आता पोहोचलो बेलापूरला। आता आम्ही पोहोचलोय कोपर खेळण्याला। रोड तसे त्या प्रकारे खालीच आहेत जरा एवढी पण काय ट्रॅफिक वगैरे नाही आहे। ट्रॅफिक फक्त सिग्नलवरतीच भेटेल। मला आता वापस एकदा
चहाची तळप लागली आहे. ऑलमोस्ट घरी पोहोचायला आलो. तर हा ब्लॉग मी इथंच आता संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.